नमस्कार मंडळी, लॉ माइंडेड DNM मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका खूपच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, सेकंड अपील. जरा विचार करा, तुमचा खटला ट्रायल कोर्टात चालला आणि तुम्ही तो हारलात. तुम्ही फर्स्ट अपील केलं आणि तिथेही निकाल तुमच्या विरोधात लागला. आता पुढे काय? आजच्या या विश्लेषणात आपण सिव्हिल प्रोसिजर कोडच्या कलम 100च्या मदतीने उच्च न्यायालयाचा दरवाजा कसा उघडायचा हे समजून घेणार आहोत. किती निराशाजनक वाटतं नाही का? आपण ट्रायल कोर्टात आपला सगळा वेळ, पैसा, शक्ती लावतो, पण निकाल विरोधात जातो. मग आपण मोठ्या आशेने जिल्हा न्यायालयात म्हणजे फर्स्ट अपिलेट कोर्टात जातो की तिथे तरी न्याय मिळेल. पण दुर्दैवाने तिथेही तोच निकाल कायम राहतो. आता आपल्यासमोर फक्त एकच दरवाजा उरला आहे, हायकोर्टचा. तर सुरुवातीच्या दोन्ही पातळ्यांवर केस हारल्यानंतर आपण आता उच्च न्यायालयाच्या दारात उभे आहोत. मनात एकच प्रश्न आहे की आता इथे तरी न्याय मिळेल का? पण एक मिनिट थांबा. उच्च न्यायालयात जाणं हे वाटत इतकं सोपं अजिबात नाहीये. ओके, चला हा मुद्दा नीट समजून घेऊया. अनेक लोकांना असं वाटतं की ते हायकोर्टात जाऊन पुन्हा पहिल्यापासून सगळा खटला लढू शकतात, पण हे खरं नाहीये. वस्तुस्थिती अशी आहे की उच्च न्यायालयाचा दरवाजा एका मोठ्या कुलपाने बंद आहे आणि तो प्रत्येकासाठी उघडला जात नाही. तुम्ही उच्च न्यायालयात जाऊन तो साक्षीदार खोटं बोलत होता किंवा त्या डॉक्युमेंटवरची सही बनावट आहे असे मुद्दे पुन्हा मांडूच शकत नाहीत. या सगळ्या गोष्टी वस्तुस्थितीशी म्हणजे फॅक्ट्सशी संबंधित आहेत आणि त्यांची तपासणी खालच्या कोर्टात ऑलरेडी झालेली आहे. उच्च न्यायालय त्या फॅक्ट्सच्या खोलात पुन्हा शिरणार नाही. मग प्रश्न येतो की उच्च न्यायालयात प्रवेश मिळवायचा कसा? तर त्यासाठी एकच गोल्डन की आहे, एकच सुवर्ण किल्ली आहे आणि ती म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड 1908चं कलम 100. हे कलम आपल्याला सेकंड अपील दाखल करण्याचा मार्ग दाखवतं, पण फक्त आणि फक्त काही विशिष्ट परिस्थितीच. आता आपण ह्या गोल्डन कीच्या म्हणजे त्या कुलपाच्या किल्लीच्या सर्वात महत्त्वाच्या भागाबद्दल बोलूया. ती अट आहे सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ, म्हणजेच कायद्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न. ह्या एका अटीशिवाय उच्च न्यायालय तुमची केस दाखलसुद्धा करून घेणार नाही. तर हा सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ म्हणजे नेमकं काय? हा साधासुद्धा कायद्याचा प्रश्न नाहीये. हा असा महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यावर कायद्याची स्थिती अजूनही पूर्णपणे स्पष्ट नाहीये. म्हणजे समजा दोन वेगवेगळ्या हायकोर्टांनी एकाच कायद्याचा वेगळा अर्थ लावला असेल तर तो एक सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ बनतो. किंवा खालच्या कोर्टाने सुप्रीम कोर्टाच्या एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं असेल तर तोही याचाच भाग ठरतो. हे बघा, हा एक मोठा गैरसमज आहे जो आपण दूर केला पाहिजे. मला वाटतं जज साहेब चुकले किंवा माझा पुरावा नीट तपासला नाही हे सेकंड अपीलचे आधार होऊच शकत नाहीत. कारण हे सगळे फॅक्ट्सचे प्रश्न आहेत. सेकंड अपीलमध्ये कायद्याच्या इंटरप्रिटेशनवर म्हणजेच त्याच्या अर्थावर चर्चा होते, फॅक्ट्सवर नाही. चला एक अगदी सोपं उदाहरण पाहूया. एका व्यक्तीने करारावर सही केली की नाही हा झाला वस्तुस्थितीचा म्हणजे फॅक्टचा प्रश्न. हे खालच्या कोर्टात पुराव्याने सिद्ध होईल. पण त्या करारातल्या एका विशिष्ट कलमाचा कायदेशीर अर्थ काय होतो हा झाला कायद्याचा प्रश्न. उच्च न्यायालय फक्त आणि फक्त ह्या दुसऱ्या प्रकारच्या प्रश्नांवरच लक्ष देईल. आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. फर्स्ट अपील आणि सेकंड अपील यातला नेमका फरक काय आहे? हा फरक समजून घेण्यासाठी आपण एका खूप सोप्या फिल्टर म्हणजेच गाळणीच्या उदाहरणाचा वापर करणार आहोत. अशी कल्पना करा की ट्रायल कोर्ट आणि फर्स्ट अपिलेट कोर्ट म्हणजे दोन मोठ्या रुंद तोंडाच्या बादल्या आहेत. जेव्हा खटला सुरू होतो तेव्हा आपण त्यात सगळं काही टाकतो. वस्तुस्थिती, पुरावे, साक्षीदार या सगळ्याला आपण आपल्या केसची खडी किंवा ग्रॅव्हेल म्हणूया. ह्या दोन्ही कोर्टांमध्ये या खडीची पूर्णपणे तपासणी होते. या उलट कलम 100 अंतर्गत असलेलं उच्च न्यायालय म्हणजे बादली नाही तर ती एक अत्यंत बारीक जाळीची गाळणी आहे. तिचं काम खूपच स्पेसिफिक आणि मर्यादित आहे. ती प्रत्येक गोष्ट आपल्यातून पुढे जाऊ देत नाही. ही गाळणी काय करते? ती तुमच्या केसमधली वस्तुस्थितीची म्हणजेच फॅक्ट्सची खडी पूर्णपणे अडवून ठेवते आणि त्यातून फक्त आणि फक्त कायद्याच्या प्रश्नांचं शुद्ध पाणीच पुढे जाऊ शकतं. हायकोर्टाला फक्त याच शुद्ध पाण्यात रस असतो, त्या खडीमध्ये अजिबात नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, कलम 96 नुसार फर्स्ट अपील करणं हा आपला हक्क आहे. त्यात आपण फॅक्ट्स आणि लॉ म्हणजे वस्तुस्थिती आणि कायदा या दोन्हीवर पुन्हा युक्तिवाद करू शकतो. हे म्हणजे आपली संपूर्ण उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्यासारखं आहे. पण कलम 100 नुसार सेकंड अपील हा न्यायालयाचा विवेक आहे, आपला हक्क नाही. यात फक्त कायद्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न तपासला जातो. हे म्हणजे प्रश्नपत्रिका चुकीची किंवा अभ्यासक्रमाबाहेरची होती का हे तपासण्यासारखं आहे. आता या गाळणीच्या नियमाचा एक खूप महत्त्वाचा परिणाम आहे. खालच्या न्यायालयांनी वस्तुस्थितीबद्दल दिलेले निष्कर्ष अंतिम म्हणजे फायनल मानले जातात.
याचाच अर्थ सेकंड अपीलमध्ये तुम्ही त्या निष्कर्षांना आव्हान देऊ शकत नाही. याचा सरळ सरळ अर्थ असा की जर जिल्हा न्यायाधीशांनी निकाल दिला असेल की हो, भाडेकरूने भाडे दिलेलं नाही, तर उच्च न्यायालय हे अंतिम सत्य म्हणून स्वीकारेल. तुम्ही हायकोर्टात जाऊन पुन्हा भाड्याच्या पावत्या दाखवत बसू शकत नाही. तो अध्याय तिथेच संपलेला असतो. पण कायद्यातल्या प्रत्येक नियमाला एक अपवाद असतोच, आणि इथे तो अपवाद आहे कलम 103. उच्च न्यायालय वस्तुस्थितीच्या निष्कर्षांमध्ये तेव्हाच हस्तक्षेप करू शकते जेव्हा खालच्या न्यायालयाचा निर्णय परवर्ज म्हणजेच विकृत किंवा पूर्णपणे चुकीचा असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, परवर्स हा खूप मोठा आणि गंभीर शब्द आहे आणि हे सिद्ध करणं अत्यंत कठीण असतं. याचा अर्थ फक्त चुकीचा निर्णय असा नाहीये, तर असा निर्णय जो पूर्णपणे अतार्किक आहे. म्हणजे एकतर तो निर्णय शून्य पुराव्यावर आधारित होता किंवा रेकॉर्डवर असलेल्या महत्त्वाच्या पुराव्याकडे पूर्णपणे डोळेझाक करून दिला गेला होता. असं खूप क्वचित प्रसंगी घडतं. तर मग कलम 100 इतकं कठोर का आहे? यामागे खूप मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे. ते कारण म्हणजे आपल्या न्यायव्यवस्थेची कार्यक्षमता टिकवून ठेवणं. थोडक्यात सांगायचं झालं तर कलम 100 हे एक महत्त्वाचं फिल्टर आहे. जर हे फिल्टर नसतं तर देशातला प्रत्येक दिवाणी खटला सेकंड अपीलसाठी हायकोर्टात आला असता. यामुळे उच्च न्यायालयांवर प्रचंड ताण आला असता आणि महत्त्वाच्या कायदेशीर प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणं अशक्य झालं असतं. हे फिल्टर, ही गाळणी आपल्या न्यायव्यवस्थेला सुरळीत चालण्यासाठी मदत करते. ठीक आहे, तर आपण अपीलचा प्रवास तर पाहिला, पण आता असा विचार करा की जर निकालात एखादी स्पष्ट चूक असेल पण आपल्याला अपीलच्या त्या लांबलचक प्रक्रियेत पडायचं नसेल, तर आपल्याला असं वाटत असेल की ज्या न्यायाधीशांनी निर्णय दिला आहे त्यांनीच आपली चूक सुधारावी, तर त्यासाठी काही मार्ग आहे का? हो, नक्कीच मार्ग आहे. आणि म्हणूनच आपल्या पुढच्या विश्लेषणाचा विषय आहे रेफरन्स, रिव्ह्यू आणि रिव्हिजन. हे 3 R काय आहेत आणि ते आपली कशी मदत करू शकतात हे आपण पुढच्या वेळी सविस्तरपणे पाहूया. आजच्यासाठी एवढंच. जर तुम्हाला हे विश्लेषण माहितीपूर्ण वाटलं असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि लॉ माइंडेड DNM चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अभ्यास करत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.